आहे ना, सगळं खर्च तुम्ही करा. पूर्णपणे दगावता कामा नये याचा प्रयत्न आपण करूया. रिपीटरला ताबडतोब काय असेल बिलकुल लावे करा. आणि माझं म्हणणं आहे की हे जे आता वृक्ष प्राधिकरणावर किती लोक महापालिकेचे वृक्ष प्राधिकरणामध्ये आपले अपर आयुक्ताचे चार्ज आहेत. कोण आहे अपर आयुक्त? मागे सर प्लस डेप्टी कमिशनर आहे, कमिशनर आहे, डेप्टी कमिशनर आहे आणि मग खाली त्याच्यामध्ये थोडं ठीक आहे बदली करतात. ट्रान्सफर हे आता लोकांच्या जागेवर की आता तुमच्या एनजीओ घ्या. त्याच्यामध्ये काय व्हायचं हे झाडं परत आपल्याला पुन्हा पडतं कामा. एवढी मोठी झाडं लावतो आपण आणि झाडं अशी म्हणून पडायला त्याच्यामध्ये अशी जायलाच पाहिजे. ते तुम्ही करा जरूर सर. आणि आम्ही रिस्पॉन्स टाइम खूप कमी केला सर. मागच्या वर्षी आमचा रिस्पॉन्स टाइम साधारण 30 मिनिट होता, आता 15 मिनिटवर आला. आपले अधिकारी तुम्ही फील्डवर किती फील्डवर सर्वच फील्डवर सगळेच आहेत फील्डवर सर. फॉर्च्युनेटली जेवढे कॉर्पोरेटर्स आहेत ते पण फील्डवर आहे. माणसं अधिकारी फील्डवर आहेत. पण काय माहिती ह्या वर्षी याला हे प्रमाण खूप उशिरा चालू झालं. मला असं वाटतं की मार्च किंवा जेव्हा पाऊस जून मध्ये चालू होता ह्या वेळेला एकदम मेच्या एंडिंगला ही सगळ्या परिस्थिती चालू आहे. आणि म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला सांगितलं जातं की निधी नाही आहेत, हे नाही आहेत किंवा जी यंत्रणा आहे कुठेतरी ही कमी पडताना साहेब दिसते. यंत्रणांना आपल्या वाढवली पाहिजे. एप्रिल मध्ये सुरू झालं पाहिजे. एप्रिल मे मध्ये ट्रिमिंग करून आजपासूनच साहेब याची तपासणी चालू होऊ नये ना, हे सगळं झालं पाहिजे. साहेबांनी 3 मीटिंग घेतल्या नीचे वाईट आणि आपल्याकडे उचललेला ती ठेवण्याची व्यवस्था पण साहेब केली नाहीये, ती पण केली. फायर आणि प्राधिकरणाच्या बद्दल मला काही पत्रकारांनी पण सांगितलं की काम बरोबर डिपार्टमेंटचं काम झालेलं आणि आपत्कालीनला माणसं ठेवली नाही. आता कोण आहे वृक्ष प्राधिकरण? कोण आहे मला सांगू? करतो का नाही जमत नाही. त्याला काढून टाका तिथून, इमिजिएट काढा सोनवणेला. आणि दुसरा कोण आहे? फील्डवर केदार कुठे आहे? केदार कुठे सोनवणेला बदली करून टाका, केदारला चार्ज द्या. चालेल? केदार चांगला आहे ना. साहेब चांगला अधिकारी देणं गरजेचं आहे. आपण लॅब तिथेच करतोय वृक्ष प्राधिकरण. तुम्ही एक अधिकारी चांगला द्या ना. आता एवढं माणसं आता सुदैवाने तो 2-3 लोक आहेत ते जखमी आहे, कोणाचा मृत्यू झाला नाही. आपत्कालीनला दरवर्षी चांगलं काम आहे. यावर्षी आपत्कालीन माणसं येतात पण त्याच्या हत्यार नाही. याचा दुसरा हे पक्ष आहे. मागच्या वर्षी 200 झाडांवर घटना घडली, यावर्षी 900 म्हणजे 12 नैसर्गिक आपत्तीचा अंड्या पडल्या, झाड पडलं समजू, अंड्या पडल्या याचा अर्थ बरोबर. साहेब माझी विनंती आहे, मी वृक्ष प्राधिकरणमध्ये 2014 पासून होती की आपण नवीन झाडं ज्या पद्धतीने लावतो ते जुन्या झाडांचं जतन करणं गरजेचं आहे. आपण एक्सपर्टीज घेऊन डिकॉन्क्रिटायझेशन करून जी आहेत जुनी झाडं आता ज्ञान साधनापासून आपल्या घरापर्यंत जर बघितलं तर ती जर पायलट प्रोजेक्ट चालू केले आपण तर ते बरं पडेल. डिकॉन्क्रिटायझेशन पूर्ण करायचं, त्याला सेंद्रिय खत टाकायचं. आळ्या बनवा, त्यात एक्सपर्ट लोक घ्या, आळ्याला हे करा, कॉन्क्रीट जाऊन झाडांच्या मुळामध्ये गेल्या. येस सर, हा प्रोजेक्ट बघून आपण पूर्ण. येस सर, ती पहिला ड्राईव्ह चालू करा आता. त्याचं तकून काय झालं माहितीये का, एमएससीबी आणि टोरेंट वाल्यांनी झाडं चुकीच्या पद्धतीने ट्रॅकिंग केली. त्यामुळे सगळी रस्त्यावर पडली की आमच्या भागात किती झाडं पडले. एमएससीबी टोरेंट साहेब महत्वाचं आपल्याकडे जे लिफ्टर वगैरे जे हेवी व्हेकल्स आहेत ते महापालिकेकडे अवेलेबल नाही आहेत. ते आपल्याला जर करून मिळाले आता त्या दिवशी मोठे मोठे रेंटवर घ्या लिफ्टर. हा सर, रेंटवर घेतले तरी चालतील. म्हणजे काय माहिती सगळीकडे जात
नाहीये. 5-5 दिवस धान्या पडलेल्या झाडं पडलेली जागेवर असतील तर लोक कसं काय हे करतील? नाही करणार. लोक नगरसेवकांना सांगतो हा. सगळ्यांना फोन काय करतात. करणार नगरसेवक? त्यांना जर यंत्रणा नसेल तर हे काय? आणि तुम्ही वृक्ष प्राधिकरणमधले मला सांगा अधिकारी कोण कोण आहे? सोनावणीला बाजूला कोण आहे? कोण आहे? सगळी टीम व्यवस्थित आहे. बाकी आहे. हा? गुडघे वगैरे आज घालतात. आहे पण केदारला वगैरे घेतलं. केदार कुठं आहे? कुठे केदार? केदार पाटील बाहेरच आहे. केदार पाटील बाहेर आहे. पण केदारला चार्ज दिला का? अरे बरोबर म्हणजे काम करेल तर तो. जबाबदार अधिकारी हा. जिम्मेदारी. साहेब आले केदार काय कशामुळे झाडं पडली एवढी बाबा? फांद्या पडल्या का? झाडं पडले फांद्या का पडले? फांद्या का? तिकडे बघू तू ते झाडाच्या फांद्या जर नीट कापल्या असत्या तर फांद्या पडल्या नसत्या. फांद्या तुम्ही कटिंग करता ना? फांद्या कटिंग. झाड पडलं एक समजू शकतो चला खालून मुरमळून पडलं त्याला पण फांद्याच जबाबदार आहे. फांद्या कटिंग केल्यावर हवेचा जो दाब आहे तो निघून जातो. तुझ्या फांद्या आणि सगळं असल्यावर ते लोड त्या झाडालाच पलटी करेल ना. आणि त्याच्याशिवाय 200च्या वर किती पडल्या? 600 फांद्या. 600 फांद्या पडण्याचं करायचं आहे. फांद्या कटिंग पण केलेली आहे. नाही झाल्या. साहेब, नाही झालं साहेब. नाही झाल्या. साहेब त्याला सस्पेंड करा. चला. सर, ह्याच्यामध्ये मी गोष्ट पण सांगतो की थोडीशी काही अडचण NGBच्या काही आदेश आहेत. अरे बाबा झाडांचं ट्रिमिंग करणं हे गरजेचं आहे की नाही? मॅन्डेटरी आहे. बरोबर ना? मॅन्डेटरी आहे ना? मग तुम्ही माणसांचा जीव बघणार काय बघत बसता? ट्रेनिंग झाली आहे. काय झालं ते अप्रत्याशित ट्रिमिंग कधी वाजून सुरू झाली? सांग. 10 मे पासून. मार्च एप्रिलला सर एप्रिललाच चालू केली पाहिजे आपण सर. मार्च एप्रिल चालू करा. सर मी एकच निवेदन करत आहे. काय झालं यावर्षी नैसर्गिक आपत्ती फार अप्रत्याशित नाही, नाही, आहे ना. नाही, नाही, नैसर्गिक आपत्तीमध्ये सर ही जी चुका आहेत आम्ही दुरुस्त करतो सर निश्चित. त्याच्यामध्ये ताबडतोब तुम्ही जे अधिकारी नको आहे जे काम करतात याला पण साहेब आपत्तीला पण एक जबाबदार अधिकारी द्या. प्रॉब्लेम असं होतं साहेब आपत्तीचं आपत्ती TDRF आहे ना आपल्याकडे? TDRF आणि फायर नसेल ना तर साहेब नगरसेवक राहू शकत नाही. येतात ते. फोन केला की खरं लगेच तर येतात. कमी आहेत साहेब. TDRF कडे काय आहे? काहीच नाही साहेब. TDRF कडे आहे साहेब. सगळं आहे तुझ्याकडे. साहेब सॉलिड काम करतात ते. करतात. सामानच नाही तर काय करणार? नाही फायर आणि TDRF साहेब आपत्ती व्यवस्थापनाकडे काही नाहीये. ते येतात फक्त कॉलिंग करणं आणि फोटो काढणं. आपत्ती काय व्यवस्थापन ना मोठी आपत्ती. हे काहीतरी नाही. आपत्ती व्यवस्थापन काय केलं? हे तुम्ही काय काम केलं तुम्ही? आपत्ती व्यवस्थापन मध्ये तुमचं काम काय? फील्डवर जाणं, पाणी भरलं असेल तिथे जाणं, झाड पडलं असेल तिथे जाणं, म्हणजे काय? कुठे लँडस्लाईड कुठे आपल्याकडे झालं नाही ना? नाही. कुठं आपलं अपघात झाला, आपत्ती आली तर जाणं ना. तुम्ही पुढे माणूस क्रिटिकल बघायला नाही आले. क्रिटिकल माणूस आहे. कमिशनर कॉल करू शकतात, उपायुक्त येऊ शकतात, आपत्ती व्यवस्थापनचा प्रमुख येऊ शकत नाही. हा, मग काय कम्युनिकेशन साहेब 6 दिवसापासून इंजिन मागताय दिव्यात 6 दिवसापासून इंजिन देत आपत्ती व्यवस्थापन जर आपल्याला नीट नसेल तुम्ही दुसरा माणूस ठेवा नाही. ज्यांना सगळ्यांना पूर्ण आता ते कुठल्या आता तुमचं हे जे बाकी डिपार्टमेंट मध्ये काम करतात ना त्यांना इकडे टाका ना. साहेब एक सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी द्या साहेब. इकडे यांना टाकून द्या सगळ्यांना. आणि आपत्ती व्यवस्थापन तुमचं हे तुम्ही जर व्यवस्थित काम करणार नसेल तर काय उपयोग आहे? मेन म्हणजे मॅन यांच्याकडे पॉवर पिकअप घेऊन येतात. अरे इक्विपमेंट असं नाही आहे महापालिकेने. साहेब यांच्याकडे नाहीये. हा, काय यांच्याकडे ट्री कटिंग मशीन नाहीये. गॅस नाही. नाही काहीच नाही. काहीच नाही. TDRF कडे आहे साहेब. यांच्याकडे काही नाही. अरे ते टीम अजून
आपण काय करू इन्साईड कॉस्ट संबंधित सहाय्यक अग्निशमन यांना आपण कळवतो सर आणि तुमची टीम टाकली आणि जेव्हा इमर्जन्सी सर आपली रिस्पॉन्स आपण नाही म्हणतो तुम्हाला आणखी काय पाहिजे का? आता सध्या तरी ते नाही लगेच आयुक्त ऑफिस आहे. hire करतील. आपण तो आता आम्ही करतील. हायड्रा असो किंवा काय लेक्चर असो तुम्हाला महापालिकेला किती पैसे मॅनपॉवर पण थोडीशी मॅनपॉवरच जास्त महत्वाची आहे साहेब, मॅनपॉवरच महत्वाची आहे. कॉल आला नगरसेवकाला, तोडण्याच्या- महापौर यांना त्यांना येतो माणसं गेली पाहिजे ना तिथे. सर रिस्पॉन्स टाइम फक्त 15 मिनिट आहे सर प्रत्येक नाही लोकेशन कम्पॅरेटिव्हली झाडं पाहिजे ना नेहमी तरी जास्त पडतात. तर आपलं माणसं पाहिजे ना तुम्ही काय आता. करा आउटसोर्स करा आणि ताबडतोब जिथं पाणी भरते तिथे पंप लावलीत आपण लावलेत ना. ते चांगले झाले. ती व्यवस्था एकदम चांगली आहे साहेब. ज्या ज्या ठिकाणी सखल भागामध्ये पाणी पाणी साचतं भरण्याचं तिथे प्रमाण लावलेत. कमी आहे पाणी भरण्याचं प्रमाण कमी आहे इथं दिसतं भाई पंप पाणी भरलेलं इथं दिसतं भाई. हा आपल्याला पेढ्या नव्हती त्यानंतर वंदना हे प्रमुख प्लेसेस आहेत सर. तर हा हे कॅमेराचे लोकेशन आपण इथे घेतले प्लस सर आपल्याकडे सॉफ्टवेअर पण घेतले की जिथे आपल्याला फोन चालू आहे निचे नाही आहे हे वाईड आहे वेगळ्या आपले चेहरा घेत नाही इन्सिडन्सेस आहेत ते सर इथे व्ह्यू करतो त्यांचे देखील अपडेट आपण घेतले. फक्त एवढं आहे ना तुम्हाला मी सांगतो कॅज्युअलिटी होणं फार अतिशय दुःखद आहे. तुम्ही ते टाळलंच पाहिजे. आता मला मी सांगतो तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनला लगेच काढून टाका. तर मी अतिरिक्त अधिकारी देतो. अतिरिक्त अधिकारी द्या त्यांना पाहिजे तर आता तुम्ही 8 दिवस आहे ना तुम्ही हे ना 8 दिवसासाठी कामावरून सस्पेंड करा आणि 8 दिवसात यांचं काम बघा तुम्ही हे वापस घ्या. तुमची जिम्मेदारी आहे ना आपत्ती व्यवस्थापन. असं मग निर्णय झाला तुम्हाला 8 दिवसामध्ये त्यांनी ओके काम केलं काही कंप्लेंट नाही आल्या त्यांना वापस घ्या. आपल्याला काही कोणावर कारवाई करायची नाही. परंतु मला माणसांचं गैरसोय जी आहे ती होता कामा नये बिलकुल. माणूस वेळेवर करणार मग कॉन्ट्रॅक्टरला सांगतो माणसं आणि आता ही झाडं आहेत त्याचं ऑडिट करा झाडाचं ऑडिट करा. ते करा तुम्ही आणि सगळी झाडं